श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले चैत्र रथ पर्व पुढे वाचूया आणि त्यातले तपतीचे उपाख्यान हे उपपर्व आपण पुढे वाचायला सुरुवात करूया. गंधर्व म्हणाला असे बोलून त्या श्लाघनीय सूर्यकन्या तपतीने पाहता पाहता अंतरिक्षात झेप घेतली आणि तिकडे संवरण राजा होता त्याच ठिकाणी जमिनीवर कोसळून पडला. त्या नृपश्रेष्ठाचा शोध करीत सैन्यासह आणि लावाजम्यासह आलेल्या अमात्याला वनामध्ये उंच इंद्रध्वज कोसळून खाली पडावा त्याप्रमाणे कोसळून धरणीवर पडलेला संवरण राजा दिसला. तपतीकडून परित्यक्त झालेला तो महासमर्थ राजा जमिनीवर निपचित पडलेला दिसताच आगीचा चटका बसल्याप्रमाणे अमात्याची अवस्था झाली आणि राजावरील प्रेमामुळे हवालदिल होऊन तो त्वरेने त्याच्याजवळ धावत गेला आणि जमिनीवर निचेष्ट पडलेल्या पुत्राला म्हणजे वत्सल पित्याने उठवून बसवावे त्याप्रमाणे मदनाच्या प्रभावाने अवसान गळून गेलेल्या राजाला त्याने जमिनीवरून उठवून बसविले आणि राजा उठून बसल्यावर अमात्य त्याला सांत्वनोचित मधुर वाणीने म्हणाला, महाराज, आपण कसलेही भय वाटू देऊ नका. आपण अगदी सुखरूप आहात. आपले कल्याण असो. युद्धामध्ये शत्रुपक्षाकडील सैन्यांना पृथ्वीवर लोळवण्याच्या कामात तरबेज असलेला राजा क्षुधेने व तहानेने व्याकुळ झाला असला पाहिजे असा अमात्याने स्वाभाविकच तर्क केला आणि पद्मपराग सुगंधित शीतल जल त्याने त्याच्या मस्तकावर शिंपडले. त्याबरोबर त्याच्या मस्तकाचा दाह कमी व्हावा म्हणून मस्तकावर घातलेला वाळ्याचा मुकुट क्षणार्धात सुकून गेला. थोड्या वेळाने तो प्रतापी राजा सावध झाला आणि तत्क्षणी आपल्या सर्व सैन्याला त्याने निरोप दिला. एकट्या अमात्याला मात्र त्याने तेथेच थांबावयास सांगितले. राजाने आज्ञा केल्याप्रमाणे त्याचे ते मोठे सैन्य परत फिरले. राजा मात्र पूर्वीप्रमाणेच पर्वताच्या पठारावरच बसून राहिला. नंतर त्या पर्वतावरच वास्तव्य करून सूर्याची उपासना करण्याचा त्याने निश्चय केला आणि शुचिर्भूत होऊन व हात जोडून तो सूर्याकडे तोंड करून जमिनीवर उभा राहिला. त्या शत्रुविनाशन संवरण राजाने आपले पुरोहित जे ऋषीश्रेष्ठ वसिष्ठ त्यांचे स्मरण केले. तो राजा अशा प्रकारे रात्रंदिवस एकाच जागेवर उभा राहिला. त्याची तपश्चर्या सुरू झाल्यावर 12व्या दिवशी तपतीने राजाचे मन हिरावून घेतले आहे असे अंतर्ज्ञानाने जाणून शुद्ध मनाचे वसिष्ठ महर्षी तेथे आले आणि ते धर्मात्मे मुनिश्रेष्ठ वसिष्ठ त्या मनोनिग्रही राजाच्या इच्छेप्रमाणेच करण्यासाठी त्याच्याशी बोलले आणि साक्षात सूर्याची भेट घेण्याच्या इराद्याने ते राजाच्या डोळ्यांदेखत वर अंतरिक्षात गेले. सहस्त्र किरण सूर्याकडे जाऊन ते त्याच्यासमोर हात जोडून उभे राहिले आणि मी वसिष्ठ आलो आहे असे ते सूर्याला मोठ्या उत्साहाने म्हणाले. यावर महातेजस्वी सूर्य त्या थोर ऋषींना म्हणाला, महर्षे, आपले स्वागत असो. आपली काय इच्छा आहे ते मला कळू द्या. प्रज्ञावंतांचे अग्रणी असलेले मुनिश्रेष्ठ माझ्यापासून आपणास जे हवे असेल ते कितीही दुष्कर असले तरी ते मी देईन. दैदिप्यमान सूर्याने असे आश्वासन दिल्यावर वसिष्ठ महर्षींनी त्याला प्रणिपात केला आणि ते त्याला म्हणाले, तेजाचे प्रकृष्ट निधान असलेल्या सूर्या, सावित्रीची धाकटी बहीण असलेली तुझी कन्या जी तपती
तिला संवरण राजासाठी मी मागणी घालीत आहे. आकाश जाळून टाकणाऱ्या भास्करा, संवरण राजाची कीर्ती त्रिभुवनात गाजत आहे. तो धर्मतत्वज्ञ आहे, तो उदार मनाचा आहे. तुझ्या कन्येसाठी तो अगदी योग्य पती आहे. वसिष्ठ महर्षींनी अशी विज्ञापना केल्यावर, ठीक आहे, माझी कन्या मी संवरणाला देईन असे सूर्याने त्यांना अभिवचन दिले आणि उपचारपूर्वक ते त्यांना म्हणाले, संवरण हा सर्व राजामध्ये श्रेष्ठ आहे आणि आपण ऋषीमध्ये श्रेष्ठ आहात. तपती सर्व स्त्रियांमध्ये श्रेष्ठ आहे. आता माझी कन्या संवरणाला देण्याव्यतिरिक्त अन्य काय करता येण्यासारखे आहे. नंतर अकलंकित सौंदर्याने समृद्ध असलेल्या तपतीला साक्षात तपनाने म्हणजेच सूर्याने संवरणाला अर्पण करण्यासाठी महाभाग वसिष्ठ महर्षींच्या ताब्यात दिले आणि वसिष्ठ मुनींनीही तपतीचा स्वीकार केला. नंतर सूर्याने वसिष्ठ मुनींना निरोप दिला आणि तपतीला बरोबर घेऊन तो अतुल कीर्तीचा कुरुश्रेष्ठ संवरण जेथे होता तेथे ते आले. तिच्या ठाईच ज्याच्या साऱ्या चित्तवृत्ती केंद्रित झालेल्या होत्या अशा त्या मदन संतप्त संवरणाने वसिष्ठांसह येत असलेल्या चारुहासिनी देवकन्या तपतीला पाहिले आणि तो हर्षाने बेभान झाला. आकाशातून खाली उतरलेल्या आणि दाही दिशा आपल्या तेजाने उजळून टाकणाऱ्या विद्युल्लतेप्रमाणे आकाशातून खाली येत असलेली ती सौंदर्य सम्राज्ञी तपती फारच शोभून दिसली. याच वेळी संवरण राजाचे ते 12 दिवस चालणारे कष्टसाध्य दुस्तर व्रत तडीस गेले होते. अशा समयी परमपावन वसिष्ठ महर्षींचे तेथे आगमन झाले. आकाशाचा अधिपती असलेल्या सर्वशक्तिमान वरद विभाकराची आराधना करून संवरणाने वसिष्ठ मुनींच्याच प्रभावामुळे तपतीसारखी भामिनी भार्या प्राप्त करून घेतली. यानंतर देवांचे व गंधर्वांचे निवासस्थान असलेल्या त्या नागाधिराजाच्या शिखरावर नृपश्रेष्ठ संवरणाने तपतीचे विधीप्रमाणे पाणी ग्रहण केले आणि विवाहानंतर त्याच पर्वतावर तपतीच्या सहवासात विहार करावा असे त्याच्या मनाने घेतले आणि वसिष्ठ मुनींनीही त्याच्या या इच्छेला अनुमती दिली. या काळात राजाजवळ जो अमात्य होता त्यालाच त्याने नगरात, राष्ट्रात, वनामध्ये व उपवनामध्ये सर्व प्रकारची व्यवस्था पाहण्याचा अधिकार दिला. राजाचा निरोप घेऊन वसिष्ठ मुनींनीही तेथून प्रयाण केले आणि संवरणाने त्या पर्वतावर देवांना साजून दिसेल अशा रीतीने विहार केला. याप्रमाणे तब्बल 12 वर्षेपर्यंत संवरण राजाने तपती समवेत त्या पर्वतावरील अरण्यामध्ये आणि उपवनामध्ये विहार करण्यात आपला काळ घालविला. पण या त्याच्या कृतीमुळे त्याच्या राष्ट्रात 12 वर्षेपर्यंत पर्जन्यवृष्टीच झाली नाही आणि असले अवर्षण सुरू झाल्यामुळे त्याच्या राज्यातील प्रजांचा विनाश झाला. स्थावर जंगम सर्व गोष्टींचा विनाश झाला. तसला तो दारुण काळ जोपर्यंत चालू होता तोपर्यंत जमिनीवर दहीवर देखील पडले नाही आणि त्यामुळे धान्यच उगवले नाही. यामुळे माणसांची मने बावचळून गेली. क्षुधेने आणि तृष्णेने ते कमालीचे व्याकुळ झाले. त्यांनी घरेदारे सोडून दिली आणि दाही दिशांना सैरावैरा भटकण्याचे त्यांच्या नशिबी आले. राजधानीत काय आणि संबंध देशात काय. लोकांनी आपली बायका मुले सोडून दिली, सारी चीजवस्त सोडून दिली आणि त्यांना कसलाही अटकाव नसल्यामुळे ते एकमेकांचा जीव घेऊ लागले. क्षुधेने व्याकुळ झालेल्या परंतु खायला अन्नाचा कणही न मिळालेल्या प्रेतवत माणसामुळे संवरणाच्या राजधानीला प्रेतांनी खचून भरलेल्या यमपुरीचाच अवकाळ आली.
सवर्णाच्या देशाची तसली ती दुर्दशा पाहून तेच भगवान धर्मात्मा मुनिश्रेष्ठ वसिष्ठ तपतीसह त्या पर्वतावर अनेक वर्षे वास्तव्य करून राहिलेल्या सवर्णाला राजधानीत परत घेऊन आले. तो नृपश्रेष्ठ सवर्ण राजधानीत पुन्हा परत आल्यावर इंद्राने पर्जन्यवृष्टी केली आणि तो पूर्वीप्रमाणेच योग्य काळी तशीच नियमाने पर्जन्यवृष्टी करू लागला आणि इकडे तिकडे धान्य तरारली. यानंतर ज्याचे मन ताळ्यावर आले होते असा तो राजश्रेष्ठ सवर्ण पुन्हा राज्य चालवू लागल्यामुळे त्याची राजधानी संतुष्ट झाली आणि सर्व राष्ट्रही समाधानी झाले. नंतर इंद्राणीच्या समवेत इंद्राने यज्ञ करावेत त्याप्रमाणे सवर्ण राजाने पुन्हा तपती समवेत 12 वर्षे यज्ञयाग केले. अर्जुना, अशा प्रकारे भाग्यवती सूर्यकन्या तपतीपासून तुझ्या वंशाची सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच तू तापत्य म्हणजे तपतीचा वंशज आहेस. या तपतीपासून सवर्ण राजाला जो पुत्र झाला तोच कुरु. स्वाभाविकच तेजस्वी पुरुषांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, तू जसा कौरव आहेस तसाच तापत्यही आहेस. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.